ते म्हटलं असं तोंड कोण आहे म्हटलं उद्या असल्यासारखं. मायबीन तू कोण म्हटलं नाराज दिसून राहिला. काय कारण काय म्हटलं, काय बुड्या बिड्या भांडण झालंय? नाही ना बे, बुड्या बिड्यासोबत काही भांडण नाही झालं माय. अबेला पोरी नाही सापडून राहिली ना. माय बिन 30 टेकलो ना. 30 वर्षाच्या जवळपास आलो ना. काय करतो आता म्हणून होय त्या टेन्शन आलं. मायबीन इकडे पोरीचा दुष्काळ पडला. आता आमचं लग्न कधी होऊन काय कधी होई. तू मायावरून लहान राजा 10-15 वर्षानं. 5 वर्षानं तर लहान होतो ना तू. तुला काही फिकर नाही अजून 5-10 वर्ष. पण आता मला पोरी सापडल्या पाहिजे ना. मी पाहिलं राजा हितभर. माझ्या गोष्टी पाहिल्या राजा फुटभर. त्याच्यात जाऊ दे राजा. एखाद्या पोरीला पाहायला बिले गेलो एखादी तारीख भेटली. पाहायला गेलो तर म्हणून हे कोण म्हणून पोरग. मी दिसतही नाही राजा. माझ्या पाय असते ना दिसत कुठं आहे काय आहे तर. मला काकी देऊन फिरायची वेळ राजा ते लहान लेकरू समजून. म्हणून राजा तूच सांग आता माझ्या उंची आता मला देवानं मला आता असं बनवलं तर मी काय करावं त्याला. आता पोरीच नाही सापडून राहिलं राजा. काय करावं म्हणून येणार राजा. बरोबर आहे राजा. आता तुला एखादी तारीख बिरीख भेटली. तू पोरीला पाहायला गेला. मायबीन पोरगी लहान बाबू समजून राजा तुला काकीत मिरवायची होय. म्हणून बरोबर आहे राजा तू ये बरोबर आहे. आता काय आता तुझं दुःख तुला माहित बा. आता जाऊ दे. आता काय आता दुसरे विषय काढ. काय आता दुःखाचा विषय काढतो जाऊ दे. मग इथंच तर मोठा आहे राजा. आता कसाही लग्नाचा विषय काढला आता तुझ्याजवळ. तूही म्हणता आता मला वाटलं तू काही ना काही जेम म्हण बा. शांताराम बिंताराम भाऊले विचारून पाहिन राजा. मारत्यासाठी पाय ना म्हणा पोरगी. आता माझ्या तोंडावरून म्हणणं कसं काय आणि तुझ्या तोंडावरून कसं काय. आता मी जर म्हटलं तर येलच मोठी गई असं म्हणून ना. म्हणून म्हटलं शांताराम भाऊपास चालू म्हटलं आपण आणि त्याला म्हटलं विषय काढायचा लग्नाचा. तुला का असाच आहे. अरे हो रे बरोबर आहे तुझं बरोबर आहे. म्हणजे आता कसं त्याच्याजवळ नाही ते बुक आहे वाटते काय होतं. त्या पोरीला फोन लावतोच ते बुक आहे वाटते त्याच्याजवळ. मी काय म्हणतो त्याच्या घरी जाऊनच पाहू आपण. त्याच्याजवळ असा नंबर बिंबर असल्या 2-4 पोरीचा. आताच फोन लावलो आणि तारीख बिरीख भेटली तर मग काही उद्या चाललो जाऊ आपण. बरं चाल मग आता मी विषय काढून पाहतो. तू फक्त ये माझ्यासोबत मग गुच्च्या बस तिथं चाल. बरोबर चाल मग चाल. आता त्याच्याजवळ विषय काढून पाहू. चाल मग चाल. असं म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे का बा ते स्वयंवरचं बुक होतं माझ्याजवळ तर त्याच्यातले पोरीवाले फोन लावून पहा असं म्हणणं आहे तुमचं. पण नाही काय आता गेम जमणार नाही तो. कारण ते 2020 मधलं ते बुक. 2020 मध्ये आता मायबीन त्या पोरीले लग्न झालं असून 2-4 पोरी झाले असून. आता काय करता त्याला विचारून. काम धाम्यात तिकडे दिला ते कोणती आपल्या त्या याच्यात दिलं टाकून द्या कपाडात तिकडे आहे ते अलग सलग फेकून दिलं तिकडे ते. पण काबी झबरू तुझे वयले का लय कमी नाही काय. तुले का 20-22चा असून बे 25 पुरण असून तुझं. आतापासून पोरगी पाहून राहिले का. कायले काही आबूजी बिबूजीला विचारलं काय म्हटलं. त्या बुड्याला विचारलं का तू आपलीच लावून आले इकडे हातच्या हातची. माय बीन कोण म्हणते म्हटलं तुम्हाला. कोण म्हटलं मी म्हटलं आहे तुम्हाला का बा माझ्यासाठी पहा म्हणून. अरे माझ्यासाठी नाही ना. मला माहित आहे ना. माझ्या 25 पूर्ण व्हायचं आहे ना. 23 चालू आहे वाटते मला. आता मारत्यासाठी होय म्हणून राहिलं मी. मारत्या झालं ना तिकडे 30चा होऊन राहिला ना. म्हणून म्हटलं मारत्यासाठी पहा म्हटलं तर मारत्यासाठी विषय काढायला आलो तो. तुम्हाला जेव्हा मीसाठी माझ्यासाठी वाटलं तुम्हाला. अरे माझ्यासाठी नाही द्या मारत्यासाठी होय म्हटलं. आता याच्यासाठी काय आता मारत्यासाठी ह्या डेट गेमसाठी पाहा लागते. मायबी हितभरच्या मायबी आहे नाही. माय असं वाटते मायबी एखाद्या पोरीला दाखवायला नेलं ते काकीत घेऊन फिरत गेले. मायबीन पोरगो समजून लहानचं. तिथचं वाटतही नाही. मायबीन संदूक एवढा वाटतही नाही. मायबीन त्या मागं संदूक आहे त्याच्या एवढंही नाही मायबीन ह्यात. मायबीन आता काय करावं. आता असे पोट्टे सापडले. आता पोरीचा दुष्काळ नाही पडणार तर काय पडणार मग आता. बरं जाऊ दे मारते. मी काय म्हणतो तू काही लोड घेऊ नको. त्यासाठी सापडतो मी पोरगी 2-4 आहे आपल्या ओळखीच्या. तर तरी 2-4 हप्ते 2 हप्ते तरी टाईम लागन आपल्याला सापडायला. तर मी काय म्हणतो तुझ्याजवळ तुझ्याचा नंबर आहेच माझ्याजवळ. त्या बुड्याचा नंबर आहे डायरीत आहे माझ्याजवळ सेवच आहे मोबाईलमध्ये. जेव्हा पोरीचा फोन बिन आला का मी सांगून देतो मग तुला. बरं आता तुम्ही जा मग आता. बरं धन्यवाद. मायबीन हेच उमेद होती वाटते बा शांताराम भाऊपासून. मायबीन आता हे आता 2 हप्त्यावर काय 2 हप्ते काय इथं 2 महिने लावते मायबीन. आता काय मी आता 32 वर्ष नाव होईन का काय मी त्या मायबीन. बरोबर शांताराम भाऊ जातो मग आता. जाऊ द्या काय आता. रे आपल्या कुठं चालला म्हटलं. लय दिवस दिसला बाय मायबीन बाहेर. काय वावरा चाललाय.
हो वावरात नाही तर काय इकडे कुठं मुंबईला जाणार आहे हं? आता इकडे काय वावरत आहे ना आता या ज्याची वावरत आहे इकडे हा मुंबईला थोडी जाणार आहे वावरातच चाललो म्हटलं आता 2-4 दिवस झाले गावात दुसऱ्या इथं गेलतो बाहेर म्हणून दिसलं नसून तुले हो म्हणून आहे जाऊ दे मग आता आम्हाला काम आहे म्हटलं तुम्हाला काही कामं नेले काही हो हां काही अभ्यास बिभ्यास करत द्या माझ्या बोर्डाचे पेपर आहे वाटते ना बोर्डाचे पेपर झाले माझ्या जमाना झाला राजा तुला माहीतच नाही आहे हां बापा आले का लय दिवस झाले 2-4 दिवस झाले बोर्डाचे पेपर झाले म्हटलं आमचे हां मागच्या तर महिन्यात झाले फेब्रुवारीमध्ये मार्च लागला आता हां लय दिवस झाले म्हटलं झाला आमचा अभ्यास झाला आणि जातो होतोय पास म्हटलं हां मस्तपैकी मार्क येते बरं मी काय म्हणतो झाबरू काही म्हटलं मारुतरावचं काही यावर लग्न नाही का म्हटलं 2-4 वर्ष झाल्या ज्या पोरगी पाहून राहिल्या सापडल्या नाही का म्हटलं पोरगी ह्या वर्षी करून घेणार राजा मग पाय बरं आता झाबरू येईल गोष्ट कोंब काढायची गरज होती काही आता असंच ते मोठे आहे मग म्हणून म्हटलं इथं थांबू नको पुट्टीपाशी हे मोठे चौकाशी द्यायला पाहिजे चाल म्हटलं आपलं काम करून चाल आता मग यायच्या मागं लागायला नाही बुटू चाल आता असं घैसानाची मारतेले आता पहिले आपल्याला घैसान नाही आता येईल असं घैसानात आले पहिले काय म्हणे 10वीत म्हणे आपल्याला माहीत नाही आहे 10वीत चांगले मस्तपैकी मार्क आणले ना म्या 10वीत त्याच्या पहिले म्हणे काही नापास होता म्हणले काही हो फेलच होता म्हणे तुम्ही म्हणे आता येईल तोंडावर पाडलं ना आता येईल असं घैसानाचं आणि बस बेद्या गरम होईपर्यंत नाही दे कुठे एवढा घैस जो या माया बिनत हां एखाद्या ढेकोल बिकुल झालं माय बिन पण सुधारणार ना माय माहीत नाही तू किती गरम दिमागात आहे माया बिन तो आपण आणशील घरावर गोटे आणशील एवढं घैसून आणू तू तो माहीत नाही आहे कळलं हॉटेल दिमागात आहे लेखाचा अशा दिमागाची मागं लागायचं नाही बुरडत म्हटलं हो ना आता मला माहीत नाही असं मजाक म्हणजे मजा कशी आपण काय एकदम अंगावर जातो काय मी काय म्हणतो एक आयडिया सुचली मला याचं काही होण्याला लग्न आता यायला काही पोर सापडून नाही राहिले कैले हे झाले मॅट थोडसे क्रॅक झाले त्याच्या दिमागातून मी काय म्हणतो एक आयडिया आहे माझ्याजवळ तुम्ही हो म्हणतो सांगतो तुम्ही साथ द्या मला यायला चांगला असा घैस आणू आणि एवढं गरम होईपर्यंत यायला घरीच आणू पण हवले का तू बरोबर आहे मग बिन हे येईल घरीच आणाच लागते नाही 2-4 आपल्याला येणं टिपारी दिली आता का मी काय म्हणतो घरीच आणूच लागले काय प्लॅन काय म्हटलं तुझ्या दुकानात प्लॅन सांगतो घरी आम्हाला प्लॅन म्हणजे प्लॅन कोणचा आता तुझ्याजवळ आता नवीन तुझ्या बुड्यानं मोबाईल नाही घेऊन दिला तुले जुना नंबर होता त्याच्याजवळ सेव आपण तुझ्या जुना मोबाईल झाला खराब आता नवीन सिम कार्ड दिलं घेऊन त्या नवीन सिम कार्डवरून आपण काय करू आपण लावू फोन मारत्यांच्या बैले आपण नाही काय मारत्यासाठी आम्ही म्हणजे पोरगीचा आवाज काढून असं आपण काही त्याला फसू त्याला नाही काय बरोबर आपल्या गेममध्ये फसू त्याले मग येते यायची खरी मजा मग येते मजा तर एपिसोड इथपर्यंतच कारण काही कारणास्तव काम असल्यामुळे आम्ही जास्त मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकलो नाही आणि मित्रांनो माफ करा कारण आम्ही जास्त मिनिटाचा व्हिडिओ बनवू शकलो नाही तर मित्रांनो नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा कारण जेणेकरून जे आम्ही नवीन असेच कॉमेडी व्हिडिओ टाकाल तर तुम्हाला पहिले त्याची नोटिफिकेशन येईल यासाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि या एपिसोडचा पार्ट 2 उद्याला येईल तर मित्रांनो धन्यवाद आणि मित्रांनो महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे हे आहे की आपण इंस्टाग्रामवर एक विदर्भाचा कृणाल हे ID खोललेली आहे तर मित्रांनो या IDवर तुम्हाला कॉमेडी रील्स बघायला मिळेल तर हे चॅनल नवीनच आहे तर मित्रांनो तुम्हाला वाटत असेल तर इंस्टाग्रामवर जाऊन या चॅनलला फॉलो नक्की करा आणि मित्रांनो या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला खूप सपोर्ट होईल तर मित्रांनो धन्यवाद आपण भेटू पुढच्या एपिसोडमध्ये तर मित्रांनो जय हिंद जय भारत